पाऊस असला ना त्यावेळेस नाही पायऱ्या पूर्ण स्लिपरी असतात. फक्त इथं सावकाशपूर्वक चाला, कारण की ज्यावेळेस त्या काही असती ना त्यावेळेस पायऱ्या घसरून तुम्ही खाली पडू शकता. आणि डायरेक्ट 2000 फूट खाली दरी डायरेक्ट. तुम्हाला जुने घाटमार्ग आहे, घाटमार्गात असे आहे ना लोकांना मध्ये ये जा करणाऱ्या लोकांना असं टाकं खोदून ठेवलेलं आहे पाणी प्यायला. थोडंसं जंगल प्यायचे, असं जंगलातून एंटर केलं की मळलेली पायवाट सोडायची नाही आणि सरळ खाली सावळ्या घाट व्ह्यू पॉईंटला आपण जाऊ डायरेक्ट. इंद्रधनुष्य बाई हो कसा राऊंड एड्या सगळा समोर क्लिअर दिसतोय कोपरमध्ये. व्हिडिओमध्ये नाही पुरा अशीच पडली इथून खाली. बसू नका दादा, त्याला डेंजरस आहे राव. बसू नका पाडसान बिडसान राव. खाली डायरेक्ट दरी रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता 7:30 वाजलेले आहे. उशीर जाणार राव. एकाला 8 वाजेपर्यंत 8 वाजता एक जण येणार आहे, तर ते थांबवलंय मी. टिकॅट क्लोन पैसे जायचं आपल्याला वाकडच्या बोमकर चौका जायचंय, तिथे आपण थांबायचे. तो एक जण येईन मग कुठेतरी. आम्ही बसलोय बरोबर तामिनी घाटात. आणि तामिनी घाटात तुम्हाला म्हणलं ना मी, आपल्या लास्ट टाइम आपल्यासोबत एक नवीन यूट्यूबर जोडलेला आहे की आपण ज्याला इंस्टाग्रामवरून आपण ज्याला अप्रोच केलं तर आपल्यासोबत येत. आता त्यांचा मी देवकुंडचा ब्लॉग बघितला होता. तुमच्या चॅनलचं नाव काय? माझं चॅनलचं नाव ट्रॅव्हल बॅकपॅकर आहे. आणि आज मी जो ट्रेकला आलोय नितीन दादा सोबत, आणि आम्ही चाललोय सावळा घाटला. हे नितीन दादाचीच आयडिया होती आणि फार छान आयडिया आहे. आणि आजचा वेदर पण खूप एकदम भारी आहे. संतोष शेठ आणि दादा आहे सोबत आपल्या. मला याचा देवकुंडचा ब्लॉग बघितला होता, मी रॅन्डम बघितला होता भाई. मला तो खरं 1 मिलियन वाला वाटला, कारण मी अदरवाईज जेवढं कम्पेअर केलं ना देवकुंडचे नॅचरल ब्लॉग आवडला भाई मला. मी कमेंट थँक्यू 1 मिलियन वाला व्हायला पाहत तो राव. आणि मी पण सांगतो, नितीन दादा जे आहे एकदम भारी शूट करतात, त्यांचे व्हिडिओज भारी असतात. आजचा जो व्लॉग असणार आहे एकदम भारी असणार आहे. आज आम्ही कोलॅब करणार, तर नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप मजा येणार आहे या व्लॉगमध्ये. आणि सावळा घाटची तुम्हाला जे आहे पॉईंट टू पॉईंट इन्फॉर्मेशन मिळणार. आणि इथनं ड्रोन शॉट, सिनेमॅटिक शॉट सर्व दाखवणार. तर आपलं आहे ना तिथं आहे ना ड्रोन उडवायचा आहे. तुम्हाला ड्रोन शॉट असं जबरदस्त दाखवतो ना तिथं देवकुंडचा व्ह्यू आपल्याला. आणि आपल्या रिंग वॉटरफॉल ना, ते 2 वॉटरफॉलचे व्ह्यू लय भारी भेटणार आपल्याला. चाल येऊन पोहोचलेलं आहे इथं हॉटेल जय मल्हार आहे. हे तामिनीचा रोड आहे, तामिनी ते कोलाड मार्ग आहे, पुणे ते कोलाड हायवे हा. आणि इथं जय मल्हार हॉटेल आहे. इथून आपल्याला कैलासगडचा रोड आहे. इथं कैलासगड आहे. आणि इथं पुढे आहे ना आपल्याला दिसतं इथं वांद्रे पिंपरी. याच मार्गे आपल्याला पुढं सरळ जायचं. अजून थोडंसं पुढे गेलो की थोडा लेफ्ट टर्न लागल. साधं बस स्टँड लागलं आपल्याला. थोडंस पुढे आले बस स्टँड लागलं नाही तर देवकुंड व्ह्यू हॉटेल लिहिले तिथं पुढे. आता कुंडलिका व्हॅलीला रोड. आणि आपल्या याच्या लेफ्ट साईडला खाली इथं खाली ना आपला रोड लागतो. खालून सरळ जाऊन आपल्या गाडी पार्क करायची. तिथं गाडी पार्क केली आम्ही. आजींचे प्रायव्हेट प्रॉपर्टी ही त्यांना पार्किंगचे चार्जेस दिलेले आहे 100 रुपये. आणि गाव आहे परतेवाडी. इथून आपल्याला सरळ खाली ट्रेक चालू करायचा आहे. साधारण एक 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. नंतर आपण पोहोचन तिथं डायरेक्ट खाली. दादा आहे आपल्यासोबत, संतोष शेठ आहे. आम्ही परत सगळे घेतले, चेअर घेतलेली फोटो काढायला, बॅग घेतलेली. इन केस जर पाऊस जर आला तर आम्ही ना त्याचा कवर पण घेतलेला आहे. संतोष शेठचा जादू जोकट घेतलाय. जॅकेट जादू कोट घेतलेला आहे मी संतोष शेठचा. इथं घर आहे, इथं पण तुम्ही पार्किंग करू शकता. युजली ना सगळ्या व्हिडिओज मध्ये ना 50 रुपये घेतात. ते मावशीने आम्हाला चॅपला बरोबर 100 घेतले.
हा बरोबर बरोबर, मला माहिती आहे 50 रुपये घेतात. मी पण सांगितलं 50 रुपयेच घेतले. चल पावसाळा झाल्यानंतर कोणी यायला लागले. आपलं शेवटाला एक घर लागन RCC. इथं एक रिबिन बांधलेली आहे, इथून सरळ असा एक रोड केलेला आहे. सरळ आपल्याला पुढे जायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, चुकण्यासारखा रोड नाही आहे. आणि सरळ आपल्याला बिरा डॅम दिसतोय, जो की रायगड जिल्ह्यात आहे. वर पुणे जिल्हा आहे आणि खाली रायगड जिल्हा आहे. सरळ सरळ रोड आहे, सरळ सरळ रोड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिथं मध्ये दिसतं ना गॅप, तिथं खाली खाली देवकुंड आहे, वर प्लस व्हॅली आहे, तिथं खाली मिल्की बार आहे. वर गेल्या वर्षी आपण मिल्की बार पण गेलेलं आहे, पण ह्या वेळेस पाऊस असल्यामुळे नाही गेला आणि आपला प्लॅन पण नाही झाला, त्याच्यामुळंच ते नाही गेलो. मग आता आपण चाललो सावळ्या घाटला. इथूनच सरळ सरळ जायचे, रोड बनवण्यात आलेला आहे आता, चुकण्यासारखं काहीच नाही इथं. थोडंसं पुढं आल्यानंतर आहे ना, इथे कंस्ट्रक्शन चालू आहे. हे कंस्ट्रक्शनचे आहे ना, बराबर तिथून गेट आहे, बोर्ड आहे, त्या बोर्डाच्या खालून यायचं. हा रोड आहे, पूर्ण पायवाट करण्यात आलेली आहे. याच वाट्यामध्ये खाली जायचं सरळ सरळ. जाताना ना रस्त्याच्या कडं आहे ना, दोन साईडला रिबिन्स लावलेले काही लोकांनी, रिबिन्स आणि ना बॉटल ठेवलेले आहे, ते लक्षात ठेवून जात जावा. तसं इथं आता एक सिक्युरिटी गार्ड होते वाटतं कोणतरी, त्यांनी आम्हाला सांगितलं रोड बरोबर आहे, खाली सरळ जावा. इथून साधारण एक अर्धा तास लागेल म्हणलं आपल्याला जायला. लय गरम होते बाई, आज ऊन पण लई आहे, गरम पण तसं होतं आहे, त्याच्यामुळं रुमाल घेऊन आलो राव. आज थंड नाही आणलं मी, इथं कुठं दुकानच नाही भेटलं आम्हाला. हा ना, हिला असतं सोबत घेऊन आलं असतं. इथून सरळ सरळ खाली जायचं आपल्याला अजून. इथं कंस्ट्रक्शन चालू आहे. एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं मी, एकाने सांगितलं होतं की इथं आश्रमशाळा वगैरे पण तिथं वाटतं. मला वाटलं रिसॉर्ट असन, आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेवाल्यांना कसला जबरदस्त व्ह्यू भेटन, देवकुंडचा खाली प्लस व्हॅलीचा. इकडं सरळ काय लँडस्केप आहे बघा ना, इकडं हे पूर्ण डोंगर रांग कसले जबरदस्त दिसतात. या साईडला पण लय वाईट आहे, नाद दिसते. तिथं तुम्ही येत असताना फक्त आहे ना, झाडांच्या आहे ना साईडला आहे ना रिबिन्स बघा आणि पायवाट धरून चाला, जेणेकरून तुम्ही चुकणार नाही कुठं. आत्ता आम्ही जरा थोडं कन्फ्यूज झालो आहे, पण इथं खाली पायवाट दिसते एक, इथून सरळ खाली जाऊ. खाली विभाग कसला जबरदस्त आहे, ही पूर्ण कुंडलिका व्हॅली. शपथ हा व्ह्यू दिसतोय राव. अरे चुकलं वाटतं आपण जरा, चुकलोय त्या तिथपर्यंत दिसतंय बाबा, तिकडून जायला मार्ग आहे रे, इकडून चुकलेलं आपण. चला पण व्ह्यू आहे ना, व्ह्यू ना कसला जबरदस्त आहे. वाईट दिसतंय. ओ शपथ, कुंडलिका व्हॅली काय दिसते बघा नाही. शपथ पहिल्यांदा आलो राव मी इथं. गरम जास्त होते बाई आता, गरमाने ऊन पण लागायला लागले. जर काय ना ढग जरी असते ना तरी लय भारी क्लाउड झाला असतं. इथं जर खरं ढग असते ना, जेव्हा मी आपण इंस्टाग्रामवर जी व्हायरल होते ना कुंडलिका व्हॅलीची रील, ती खरं तवाची काय दिसतं राव. तो कोणचा डॅम रे, भिरा डॅम, सॉरी भिरा डॅम. इकडं रिंग वॉटरफॉल आणि त्याच्या पलीकडे देवकुंड वॉटरफॉल आणि मध्ये रिंग वॉटरफॉल. ही आहे प्लस व्हॅली. रिंग वॉटरफॉल काय जबरदस्त दिसतं. हा रिंग वॉटरफॉल आहे. शपथ काय व्ह्यू आहे राव. फक्त फॉग नव्हतं पाहिजे रे, नाद खोळा जेवायला असता राव गावात. जबरदस्त बाई. हा इथून सावळ्या घाट राहिलाय, फक्त इथून खाली उतरायचं आहे, तो तिथं जायचं आहे. आणि त्या जवळचे ते टोक दिसतं ना, ते सावळ्या घाट आहे. आणि सावळ्या घाट आपण फक्त एकटे असणार आहे. सगळे वर गेले आता निघून, साधारणतः 11 वाजलेले. आपण शेवटचं आहे ना. किती वेळ लागणार आता? 20 मिनिटात जाईन का? बरोबर. पाय वाटत दिसते आखी मळलेली पाय वाटा इथून, तुम खाली सरळ ते उतरायचे. थांब संतोष शेठ.
इथून डायरेक्ट आहे ना खाली असं उतार आहे आणि पूर्ण आहे ना अशी चिखल आहे बघा. जर काही खाली इथून सावकाश उतरा खाली नाही पडले ना इथून काय खाली असं डायरेक्ट. हा एका व्हिडिओमध्ये नाही पोरं अशीच पडली इथून खाली आणि इथून आहे ना सरळ कातळ्यात कोरल्या पायऱ्या लागतात. आणि आपल्याला समोर तो व्ह्यू भेटतो रिंग वॉटरफॉलचा व्ह्यू भेटतो आपल्याला समोर. तो बघायचा थांबलो आम्ही तिघं. हवा सावकाश जायला लागते राव. इथं डायरेक्ट खाली ना असं हे गाळ झालाय गाळ. मग चिखल असा सारपा सरळ खाली जाते. इथूनच खाली बाई. मी म्हणलं ना तुम्हाला जुने घाटमार्ग आहे. हा घाटमार्गात असे आहे ना लोकांना मध्ये ये जा करणाऱ्या लोकांना असं टाकं खोदून ठेवलेलं आहे पाणी प्यायला. हा घाटमार्ग आहे. हा जुन्या पायऱ्या आहे. ह्या कातळ्यात कोरलेल्या जुन्या पायऱ्या आहे. याला आत्ता पाऊस नसल्यामुळे आहे ना फार तर पाणी नाही जास्त, पण जास्त पाऊस असला ना त्यावेळेस नाही या पायऱ्या पूर्ण स्लिपरी असतात. फक्त इथं सावकाशपूर्वक चाला, कारण की ज्यावेळेस त्या काही असती ना त्यावेळेस पायऱ्या घसरून तुम्ही खाली पडू शकता. आणि डायरेक्ट 2000 फूट खाली दरी डायरेक्ट. पायऱ्या ज्यावेळेस पार करा ना आपण त्यावेळेस सरळ पुढे जायचं. थोडासा जंगल पॅच आहे. असं जंगलातून एंटर केलं की मळलेली पायवाट सोडायची नाही आणि सरळ खाली सावळ्या घाट व्ह्यू पॉईंटला आपण जाऊ डायरेक्ट. पाऊस बऱ्याच झाला पडला नाही ना असं शेवाळ जमलंय दगडावर. आणि शेवाळ जमलंय ना त्याच्यामुळे पाय घसरतो डायरेक्ट. घसरला ना मग डायरेक्ट डागात. आपलं धरून चाललं मग डायरेक्ट स्वर्गवासी. मग विचारायचं जास्त शहाणपणा दाखवायचं इथं अजिबात नाही रे बाबा. कोणी कमी बापाचं म्हणू दे. सही पकडे हैं. मग काय इथं मात नाही. हा कुठे ओ रिंग बॉय अरे त्याला काय म्हणतात रे. नाही मराठीमध्ये हा इंद्रधनुष्य अख्खा. अहो दिसतो गोपर मध्ये अख्खा इंद्रधनुष्य बाई. हो कसा राऊंड येड्या सगळा समोर क्लिअर दिसतोय कोपरमध्ये. सही. आणि हे ना जुनं कातळा कोरायला टाका बघा इथं एक. जे पहिले घाटावर चढायचे ना वरती त्यांना पाण्याची सोय होती इथं. मला वाटलं जंगल ट्रेक पार केल्यानंतर डायरेक्ट आपण जाईन पॉइंट पोहोचून. परत त्याच्यात चला पॉइंट कुठे पार तिथं आहे राव. तो आणखी उतरावं लागतं. एक मोठा पॅच दिसतो तोच नाही. हा ना राव. इथून आता अख्खा पॅच उतरायला ते जायचंय. नेमकं ढग पण आलेलं आहे. पावसाच्या आत आपल्याला ते पोचायचं. ड्रोन शॉट घ्यायच्यात. मला ड्रोन शॉट घेतल्याशिवाय मी तो हलणार नाही. पण एवढं खरं आहे. आता फक्त थोडंसं राहिलंय. बराच मोठा ट्रेक आहे. साधारण 2 तासाचा ट्रेक आहे. नाही 1 तासाचा. हा 1 तासाचा. आणि इथून हा बघा रिंग वॉटरफॉल एकदम क्लिअर दिसतोय. आणि पहिल्यांदा देवकुंड वॉटरफॉल बघतोय मी समोर. आणि तिथं आहे मिल्की बार पुढं डायरेक्ट ते कोपऱ्यात आत असं आत जायला लागतं इकडून. ते मिल्की बार आहे. इथून आहे देवकुंडच्या मागे ना ते आहे ना पाणी पडते पुढं एक त्याच्या आत आहे असं तिकडं मिल्की बार आहे. बाई सही दिसतोय राव. चल व्ह्यू पॉईंट चालू लवकर. ड्रोन फ्लाय करू. थोडंसं अंतर राहिलेलं आहे. व्ह्यू पॉईंट जवळ आहे डायरेक्ट. दादा मागं थांबलाय शूट करीत. संतोष शेटन मीच पुढे चाललोय. बाई फायनली डायरेक्ट पोचलो बाबा. पहिल्यांदा लय वाईट दुखलं राव. लय दम लागला. घाम तर इतका येतोय ना शर्ट भिजला अख्खा हातून. सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट पोचलो आपण. समोर देवकुंड रिंग वॉटरफॉल दिसतोय. सही दिसतंय हेड्या. अशा ठिकाणी बसू नका दादा. ते लय डेंजरस आहे राव. केलेलं आहे ना. बसू नका पाडसान बिडसान राव. घरी गेल्यावर मग स्टार्टिंगला 30 सेकंदात दिसतो किती खाली डायरेक्ट दरी रे. माहिती भीती वाटते मग मला. दगडी आखे चिरले वाटत रे त्या. देवकुंडला असंच येतात ना.